आता तुम्ही गरीब आहात, अडचणीत आहात, हेच कारण पुरेसं नाही, तर तुम्ही उच्चभ्रू समाजात वावरता, मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करता, तर तिथेही हा जिहाद येऊन पोचलेला आहे. यातून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दावे केले जात असले तरी हे फक्त हिंदूंचं धर्मांतरण करण्यासाठीच सुरू आहे हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. हिंदू मुलींनी अशा सगळ्या प्रकारांपासून कसं सावध राहावं, कुठून मदत घ्यावी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुला-मुलींचे मित्र आणि मैत्रिणी कोण आहेत, कार्यालयात असतील तर मुलांचं दैनंदिन जीवन व्यवस्थित आहे की नाही, त्यांना कोणती समस्या आहे का, शिक्षण घेत असताना तिथे कोणती समस्या आहे का, याचाही विचार करणं आवश्यक आहे. नाशिकच्या घटनेत पकडले गेलेले सगळे पुरुष कर्मचारी असले तरी या जिहादी कामासाठी महिलांचा वापरही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे. महिला मुलींच्या माध्यमातून हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होत आहे. किंबहुना लैंगिक शोषणातही अशा महिलांचा वापर केला जातोय. महिला मुलींच्या माध्यमातून विश्वास संपादन करणं अधिक सोपं आहे हे लक्षात घेऊन लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद करण्याचं प्रमाण वाढतंय. हा धोकाही लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे.